लोकप्रतिनिधींची भेट रिपोर्ट बोलवली साहेब, ज्याच्यामध्ये होणारा जो खर्च आहे तो कुठल्या गोष्टीला किती खर्च ते निर्धारित करतात. गाडीचा खर्च किती, आता एखाद्या मी 5 गाड्या वापरल्या 500 रुपये खर्च झाला, तर आपण एक सुट करणार आहे तर ते प्रत्येक इलेक्शनला ती कमिटी निर्धारित करते की गाडीचा खर्च किती, मंडळाचं किती, जेवणाचं किती, ती सुद्धा कमिटीची मीटिंग आजच होते. दर निश्चित केली जाते. दर निश्चित निश्चितीचा आधार घेऊन त्याप्रमाणे त्या उमेदवारांना त्या खर्चामध्ये ते आयटमचा खर्च कोण करता येईल. जसं विधानसभा म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला आपण वयोवृद्ध 70+ असे जे मतदार असतील त्यांच्यासाठी खूप चांगलं हे केलेलं होतं. पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, घरपोच जाऊन सुद्धा मतदानाची व्यवस्था केली. यावेळेस सुद्धा तसं आहे करणार. ज्याला आपण किमान सुविधा मतदान केंद्रावर ज्या भारतीय निवडणूक आयोगानं निर्धारित केलेल्या होत्या त्याच राज्य निवडणूक आयोगाकडून करतो ना. ऊन असेल तर बसण्यासाठी आपण सावध करतो. ती पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांना व्हीलचेअर असेल तर ते करतात ना. यावेळेस पंचवीस 33,613 एकूण मतदार आहेत. पैकी पुरुष मतदार आहेत 16,792. स्त्री मतदार आहेत 16,816 आणि इतर मतदार आहेत 5. इतर 5. त्याच्यामध्ये प्रभाग हे पाहिजे का एक नंबर प्रभागामध्ये एकूण मतदार आहेत 3,577. प्रभाग नंबर 1 3,577. प्रभाग नंबर 2 3,163. प्रभाग नंबर 3 2,850. प्रभाग नंबर 4 2,666 2666. प्रभाग नंबर 5 2627. प्रभाग नंबर 6 1678. प्रभाग नंबर 7 2,132. प्रभाग नंबर 8 3,359. प्रभाग नंबर 9 3,184. प्रभाग नंबर 10 2,416. प्रभाग नंबर 11 5,961. 3 सदस्य प्रभाग आहे. 5,961 अशी सर्व जी टोटल आहे ती 30,613. आपण साधारणपणे 11 प्रभागांसाठी 3 ठिकाणी 37 मतदान केंद्र स्थापित केलेली आहे. पहिल्या 1 ते 3 प्रभागासाठी जिल्हा परिषद शाळा पिंपवाडी रोड, 1 ते 3 साठी जिल्हा परिषद शाळा पिंपवाडी रोड. प्रभाग नंबर 4, 5 आणि 6 साठी आदर्श माध्यमिक शाळा. प्रभाग नंबर 4, 5 आणि 6 साठी आदर्श माध्यमिक शाळा. प्रभाग नंबर 8, 9 आणि 10 साठी सर 7 ते 7 8, 9 आणि 10 साठी साईनाथ माध्यमिक विद्यालय, एअरपोर्ट रोड किंवा नांदुरकी रोड. आणि प्रभाग नंबर 7 आणि 11 साठी साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल पाचशे रुपये. 7 आणि 11 साठी साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल पाचशे रुपये. प्रभाग नंबर 2 ला 3 आहे. प्रभाग नंबर 3 ला पण 3 आहे. प्रभाग नंबर 4 ला पण 3 आहे. प्रभाग नंबर 5 ला पण 3 आहे. प्रभाग नंबर 6 ला 2 आहे. प्रभाग नंबर 7 ला 2 आहे मतदान केंद्र. प्रभाग नंबर 8 ला 4 आहे. प्रभाग नंबर 9 ला 3 आहे. प्रभाग नंबर 10 ला पण 3 आहे. आणि प्रभाग नंबर 11 ला
7 आहे. मतदारसंख्या जास्त असल्यामुळे प्रभाग नंबर 11 7 मतदान केले आहे. 4 ठिकाणी त्या प्रभागातल्या नागरिकांना एका 1 नंबरचा प्रभाग आहे तर त्याला जर तिथं आपल्याला तो आणि ब अशी 2 जागा आहेत आणि प्लस नगराध्यक्ष असे 3 मतदान करण्याचा अधिकार आहे. 11 नंबरचा प्रभाग आहे तिथं अ ब प असे 3 सदस्य आणि 1 नगराध्यक्ष असे 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच 1 ते 10 3 मतदान होतील आणि 11 नंबरच्या प्रभागाला 4 मतदान करण्याचा अधिकार आहे. एका मतदार तेवढे वेगळी मशीन असेल. आणि शक्यतोवर आता उमेदवारांची संख्या किती येते त्याला आपले सिव्हिल असे 2 पार्ट असतात. सिव्हिल एकच असतो समजा पण बॅलेट युनिट असतं त्याला नंबर ऑफ कॅन्डिडेट अजून फायनल झालेले नाही. जितके जास्त तुमचे उमेदवार राहतील तितके बिल आपल्याला लावता येतील आवश्यकतेनुसार. किती सांगितलं दुबार 563 म्हणजे 563 नावं डबल नाही त्याचे निम्मे पडतात. नाही काही ठिकाणी एक झाल्याचं ट्रिपल नाव असू शकते. एक केस आहे एक्सेप्शनल अशी 3 ठिकाणी परंतु ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरच त्याला ते डबल स्टार दुबार म्हणून ते जर काही झाले त्याची स्वतंत्र याने सुद्धा निघते इलेक्शन कमिशनचं इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण दुबार मतदार असलेली नावं आहेत की आपल्या पोलिंग स्टाफला ती यादी पुरवणार आहोत. या यादीतल्या लोकांना त्यांनी तिथं शपथपत्र घ्यायचे घोषणापत्र घ्यायचे की मी इतर ठिकाणी दुसरीकडे नाव असलेल्या ठिकाणी मतदान केलेलं नाही. आचारसंहितेचं पालन करावं. नाही मतदानाचा हक्क बजावणं तर महत्वाचं आहेच आहे परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की आपलं मतदान जे आहे ते लोकसभेला जिथं होतं तिथंच असतं त्यामुळे लोक बऱ्याचदा तिथं बघायला जातात. तर आपण तसं नाहीये जनरली इतर ठिकाणी मतदान असणार आहे त्यामुळं आपलं मतदान नेमकी कुठं आहे त्याचे आम्ही वोटर स्लिप तर वाटणार आहोत आमची वेळ तर वाटतीलच हा परंतु नागरिकांनी सुद्धा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर दिसू शकेल खात्री करावी म्हणजे वोटिंग डेच्या दिवशी धावपळ होणार नाही. यावेळेस आपली लोकसभा आणि विधानसभेला नसलेले जे केंद्र आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे 500 केंद्र ते नवीन केंद्र आपण घेतलेलं आहे. तिथं सुद्धा प्रभाग नंबर 7 आणि प्रभाग नंबर 11चं वोटिंग आहे. लोकसभा विधानसभेत ते केंद्र नसल्यामुळं बरेच लोकांना माहीत नसतं आणि म्हणजे धावपळ होऊ नये म्हणून जे कोणी स्वयंसेवक किंवा कोणी इच्छुक असेल ते फॅसिलिटेट केलं वोटर्सला तर ती आपल्या इलेक्शन यंत्रणेला निश्चित मदतच होईल. तर मतदानाच्या दिवशी आपण यादीतून नाव शोधणार आहे की डिजिटल पद्धतीने करणार नाही. एक लक्षात घ्या मतदार यादी जी आहे ना तीच आपण प्रमाण आणि वोटर स्लिप पण आपण देतो. जनरली आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे की तुमची मतदार जे आहे ह्या मतदान केंद्रात तुमचं नाव आहे तुमचा क्रमांक हा आहे. किंबहुना जी वोटर स्लिप जी आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ती बाय डिफॉल्ट तयार झालेली आहे ती आपण फक्त वाटप करणार आहे. ती फॅसिलिटेट केल्यानंतर त्या वोटरला ती स्लिप घेऊन त्याच्या लक्षात येईल की माझं कुठल्या मतदान म्हणजे फॉर एक्झाम्पल 2/3 मध्ये प्रभाग नंबर 2/3 मध्ये गेलं तर 2/3 मध्ये ती जी वोटर स्लिप आहे ती आपला पोलिंग स्टाफ जे आहे त्यांच्याकडे असलेल्या मतदार यादीशी त्याची पडताळणी करणार आहे. ती रेग्युलर आणि सेट पद्धत आहे की त्यांनी जे इलेक्शन कमिशनने जे वोटर कार्ड प्लस जे नवीन 14 जुलैला जे आपल्याला 12 पुरावे दिलेले आहेत वोटर कार्डच्या व्यतिरिक्त त्याच्यातला एक पुरावा दाखवणं आणि वोटर स्लिपमध्ये नाव आपल्या पोलिंग स्टाफ चेक करणं डिजिटल त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे सर डिजिटल वेबसाईटवर चेक होऊन जाईल. दुबार मतदानाच्या बाबतीतचा विषय आहे. मी समजा माझं नाव डबल आहे मी मतदान केलं परंतु काही केमिकल असे निघालेले की ती शाई पण पुसली जाते विधानसभेला असं आढळलं गेलं. आमच्या तर काही तसं निदर्शनास आलं नाही परंतु एक लक्षात घ्या की पोलिंग स्टाफ आपला ट्रेन आहे आणि दुबार नावांच्या बाबतीमध्ये आपण याद्या पुरवलेल्या असल्यामुळे
तो दुबार नावातला वोटर जर वोटिंग करायला आला तर तो स्टाफ तिथंच दक्ष होतो की हे जे नाव आहे हे आपल्याला यादीमध्ये पुरवले गेलेलं आहे, त्यामुळे तो त्याची चांगली खातरजमा करून घेतल्यानंतरच त्याला मतदान करू. त्याला दोन्ही टिक मार्क आल्यावर तो कळेल ना डबल केलं. सर याची जनजागृती कशी करणार? समजा 1 ते 3 जिल्हा परिषद शाळा आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 1 ते 3 याची जनजागृती आपण कशी करणार? मतदार जागृतीचा प्रोग्राम करावा लागतो आपल्याला. रेग्युलर इलेक्शनचा पाठ म्हणून सुद्धा आपण करणार आहोत. आणि जी वोटर स्लिप आहे त्याचा नमुना जर मी तुम्हाला दाखवेल तर त्याच्यामध्ये त्या वोटरचं नाव, त्याचा क्रमांक, त्याचं मतदान केंद्राचा क्रमांक, त्याचा मतदान केंद्राचा पत्ता, हे सगळं त्या वोटर स्लिपवर आहे. तुम्ही पत्ता येत नव्हता, आता पत्ता सुद्धा येतो, डिटेल येतो सर. त्याच्यामुळं घर टू घर जाऊन आपण त्यांना सांगणार आहोत की तुमचं मतदान ह्या मतदान केंद्रात, या प्रभागातल्या या मतदान केंद्रात आहे, या मतदान केंद्राचा खोली क्रमांक हा आहे आणि पत्ता हा आहे. हे सगळं रायटिंग मध्ये आपण त्यांना देतो. नाही, सीसीटीव्हीच्या सध्याच्या सूचना नाही आपल्या, परंतु आपण आवश्यकतेनुसार व्हिडिओग्राफर ठेवणार आहोत. काही व्हलनरेबल काही ऍक्टिव्हिटी असतील किंवा काय ते कॅच करण्यासाठी नाही, तसं सूचना नाही. परंतु जर आवश्यकता असेल तर आपण बसू शकतो. सर लोकसभा आणि विधानसभा त्यावेळेस एका मतदाराला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. यावेळेस मात्र एका मतदाराला 3 किंवा 2 असे मतदान करायचे आहे. ही जनजागृती कशी करायची? नाही करणार ना, मतदान जागृतीचा अभियान आम्हाला ते घ्यावं लागणार आहे. त्याचं कारण असं, एक तर मतदान केंद्र त्यांना माहीत झाले पाहिजे, त्यांना मल्टी वोटिंग आहे ते पण आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांना मतदान केंद्रावरचं जे आपलं बॅलेट युनिट जे आहे त्याच्यावर जे जागा क्रमांक असतो, समजा ए ब असेल, ब असेल, ब असेल, मतपत्रिकेचे बदल सुद्धा वेगवेगळे आहेत. सगळ्या बाबी आम्ही मतदारांना सांगणार आहोत जनजागृतीच्या माध्यमातून, जेणेकरून त्यांना कळू शकेल कोणता कलर सुटल्यासाठी आहे आणि नेमकी त्यांना कसं मतदान करायचं ते आम्ही करणार आहोत. त्या मशीनवर फोटोचं नाव पण येणार. हो.